Good morning, children. It's time for our English lesson. इंग्रजी भाषेच्या शिक्षकांचे हे आपल्याला आवडणारे वाक्य कानावर पडल्यानंतर आपण इंग्रजी R2 ही नवीन भाषा शिकण्यासाठी आनंदाने आणि उत्साहाने तयार होतो. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजेच नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2023 मध्ये हे सुद्धा नमूद केले आहे. चला आज 3 वर्गांना भेट देऊया आणि पाहूया की दैनंदिन अध्यापन पद्धती R2 अभ्यासक्रमाची ध्येये आणि विकासात्मक दृष्टिकोनाशी कशा जोडल्या जातात. आता आपण आशा मॅडमच्या वर्गात आहोत. So, children, I ate poha for breakfast. What did you have for breakfast? चपाती. बरं, ते एका वाक्यात सांगू शकता का? I ate chapati for breakfast. Now turn to your partner and ask. आता तुमच्या शेजारच्या मित्राला विचारा. What did you have for breakfast? हा धडा R2 अभ्यासक्रम ध्येय 1शी संबंधित आहे. विद्यार्थ्यांना दैनंदिन संवादासाठी प्रभावी मौखिक संवाद कौशल्ये विकसित करण्यास मदत करणे, ज्यामुळे ते आपले विचार व्यक्त करू शकतील. मातृभाषा नैसर्गिकरित्या आत्मसात केली जाते, परंतु R2 म्हणजेच इंग्रजी शिकणे हे शाळेत शिकवले जाणारे मार्गदर्शित आणि जाणीवपूर्वक घेतले जाणारे शिक्षण आहे. यात रचनात्मक सराव आणि अर्थपूर्ण संवाद आवश्यक आहे. आता आपण संदीप सरांच्या वर्गाकडे जाऊया. Children, take a look at this picture. The bird was sitting on the tree. When it heard a loud noise, it flew away. Can you point to the bird? Now tell me what this is. Tree. Good job. Now find the word tree on the board and spell it aloud. TREE. Tree. तोंडाने उच्चारला जाणाऱ्या शब्दांना छापील मजकुराशी जोडल्याने ही प्रक्रिया R2 अभ्यासक्रम ध्येय 2 आणि 3चा पाया बनते. ओघवते वाचन, आकलन आणि लेखनाद्वारे स्वतःची अभिव्यक्ती विकसित करणे. NCF 2023 मध्ये उल्लेख असल्याप्रमाणे भाषा ही नियमांवर आधारित प्रणाली आहे. इंग्रजी योग्यरित्या शिकण्यासाठी त्याचे ध्वनी, शब्द आणि रचना लक्षात घेणे आवश्यक आहे, विशेषतः जेव्हा ती मुलांची मातृभाषा नसते. मित्रांनो, आता आपण आयेशा मॅडमच्या वर्गात जाऊया. मला काही शब्द, त्यांचे अर्थ आणि R1 भाषेतील त्यांना काय म्हणतात ते फळ्यावर लिहिलेले दिसत आहे. पाहूया त्या हे कसे वापरतात. मुलांनो, आज आपण काही महत्त्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ बघितले आणि तुम्ही ते फळ्यावर देखील पाहू शकता. आता आपण जी गोष्ट वाचणार आहोत त्यामध्ये हे शब्द ओळखण्याचा प्रयत्न करा. तयार आहात ना? चला वाचायला सुरुवात करूया. मीना वॉज एक्सायटेड अबाउट द विलेज फेअर. आयेशा मॅडमची बहुभाषिक पद्धत थेट R2 अभ्यासक्रम ध्येय 4चे समर्थन करते. मुलांना विविध संदर्भामध्ये आणि सर्व भाषांमधून शब्दसंपदा वाढवण्यास मदत करणे. मुलांच्या घरगुती भाषेचा आदर करून आणि तिला इंग्रजीशी जोडून त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आत्मविश्वासपूर्ण आणि सक्रिय बनवतात. आणि हेच तर NCF 2023 सुचवते. दैनंदिन जीवनातील संवाद, बोलणे आणि छापील मजकूर एकमेकांना जोडणे आणि 2 वेगळ्या भाषांचे समायोजन करणे, या प्रकारे वर्गात R2 अभ्यासक्रमाची ध्येये प्रत्यक्ष आणली जात आहेत. NCF 2023 मधील विकासाचे टप्पे लक्षात घेतल्यास 8व्या वर्षापर्यंत मुलांनी मातृभाषा R1 शाळेच्या पहिल्या प्रमाण भाषेत वाचन आणि लेखन आत्मसात करावे,
आणि R2 मध्ये शाळेत शिकवली जाणारी दुसरी भाषा 11व्या वर्षापर्यंत वाचन आणि लेखन आत्मसात करावे असे नमूद केले आहे. हे कोणतीही भाषा शिकण्यासाठीची स्पर्धा नसून संवाद आणि सातत्यपूर्ण सरावावर भाषा शिकण्याचा आणि ती आत्मसात करण्याचा प्रवास आहे. फ्रॉम टॉकिंग अबाउट डेली लाईफ टू मॅचिंग स्पीड विथ प्रिंट. इंग्रजी एक दुसरी भाषा म्हणून शिकणे हा ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखनाचा आनंददायी प्रवास आहे. हे तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण शिकण्याकडे एक विकासात्मक प्रवास म्हणून पाहतो. सौजन्य,